नमस्कार, मी सचिन शिंदे. महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मावळ तालुक्यात दिवसांदिवस कोरोनाचे पेशंट एकीकडे वाढत असताना त्याची चर्चा होण्याच्या ऐवजी मावळ तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानासाठी जो निधी आलाय त्यावरून तापलेलं राजकारण यावरती दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते. नक्की हा निधी कोणी आणलाय, नक्की हा निधीभोवतीचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव वापरून होणारं राजकारण, या सगळ्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट रंजनाताई भोसले. ताई, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र लाईव्हमध्ये. काय सांगसाल, नक्की हा सगळा सविस्तर विषय काय आहे? ह्या बंगल्याभोवती फिरणारं राजकारण, असं म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय राजकारण पुढे जात नाही. काहीशी परिस्थिती तशीच तळेगावची झाली आहे का? सर्वांना जय भीम. खरं तर आपण हा महत्त्वाचा विषय आज सर्वांसमोर घेतला आहे, त्याबद्दल आपल्या चॅनलचे धन्यवाद. आज हा विषय आपण घेतला आहे की हा जो निधी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जो निधी आला आहे तो निधी बाबत काय चाललं आहे. खरं तर हा जो निधी आहे, हा निधी जो आणला तो आमच्या स्मारक समितीने सतत शासनाकडे जो पाठपुरावा केला, त्या पाठपुराव्यामुळे हा निधी आला. ह्याचं जे श्रेय सगळ्यात जास्त जातं ते आपले सामाजिक न्याय आणि विधी खात्याचे त्यावेळेसचे जे मंत्री होते ते बडोले साहेब. तर बडोले साहेबांकडे आम्ही पाठपुरावा केला होता. बडोले साहेब एकदा इथं हा बंगला पाहण्यासाठी आले होते आणि त्यांच्याकडे आम्ही ही विनंती केली होती. त्यानंतर परत एकदा आले, पुन्हा एकदा आमच्या कार्यक्रमाला ते आले आणि त्यानंतर त्यांच्या जिव्हाळ्याचा असणारा हा विषय आणि संपूर्ण आंबेडकरी अनुयायांनी केली मागणी आणि आमच्या स्मारक समितीने केलेला पाठपुरावा, ह्या पाठपुराव्यामुळे हा निधी आला. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांचं 125वं जन्मशताब्दी वर्ष जे होतं त्या वर्षानिमित्त शासनाने त्यावेळी बाबासाहेब जिथं जिथं गेले, जिथं जिथं त्यांनी वास्तव्य केलं, जिथं जिथं त्यांच्या पदस्पर्शाने काही भूमी झाली कोणीच झाली असेल, अशा सगळ्या जागांचा शोध घेतला. त्यात अनेक स्थळं होती. आपल्या मावळ तालुक्यातील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे निवासस्थान असेल, दुसरा एक होता आपल्या देहू रोडचा असेल, भीमा कोरेगावचा भाग असेल आणि असे पुणे जिल्ह्यातले अनेक आणखी काही गोष्टी होत्या की त्यात आमच्या ह्या समितीने जो निर्धार केला होता आणि जो हा बाबासाहेबांचा बंगला हा शासनाकडे ताब्यात घेण्यासाठी आम्ही तगादा लावला. तर ते जे आमचं काम होतं, ते जे आमच्या समितीचं उद्दिष्ट होतं, तर त्या उद्दिष्टाप्रमाणे हा बंगला ताब्यात आल्यानंतर त्याचं सुशोभीकरण करावं, हा आमचा जो मानस होता. तर त्याच्यासाठी आम्ही त्यानिमित्त पाठपुरावा केला आणि आमच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शासनाने आमची ही विनंती मान्य केली आणि म्हणून 125व्या वर्षानिमित्त बाबासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या 125व्या वर्षानिमित्त शासनाने जी स्थळं निश्चित केली, जी 28 स्थळं निश्चित केली, त्यात ह्या बाबासाहेबांच्या बंगल्याचा समावेश झाला. ह्याची जी समिती होती त्यांचे एक संचालक होते डॉक्टर कृष्णा इंगळे नागपूरचे. तर त्यांच्याशी आम्ही संपर्क केला होता. त्यांनी आमची बाजू तिथे मांडली आणि त्यामुळं हा निधी मिळण्यासाठी ह्या अनेक लोकांचं सहकार्य लाभलं आणि म्हणून हा निधी सन 2018ला मंजूर झाला. त्यावेळेस आम्ही त्यासाठी ज्या सूचना केल्या होत्या की इथं काय कमी आहे, की बाबासाहेबांनी हा जो घर विकत घेतलं किंवा हा बंगला जो विकत घेतला तो 1948 साली घेतला आहे. म्हणजे निश्चितपणे 1948च्या पूर्वीचं हे बांधकाम आहे आणि इथं घटनेची काही पानं लिहिली असे जाणकार सांगतात. तर माझ्या मते, आमच्या समितीच्या सगळ्यांच्या मते आणि सर्व बौद्ध अनुयायी असतील, आंबेडकरी अनुयायी असतील, ह्या सगळ्यांच्या मते ही जी वास्तू आहे, ही वास्तू ही संविधान भूमी असावी असं सगळ्यांना वाटतं आणि म्हणून संविधान भूमी म्हणून त्याचं स्मारक आपण ज्यावेळेस करतो तर त्यावेळेस ते भव्य दिव्य व्हावं, परंतु तरीही ह्या बंगल्याला कुठेही हात न लावता त्याचं अस्तित्व आहे तसं राहावं आणि म्हणून तो पूर्णतः डिमॉलिश न करता, नवीन न बांधता ते आहे तसा कसा जपता येईल आणि म्हणूनसाठी आमचा हा प्रयत्न होता. त्यासाठी आम्ही नगरपालिकेकडे अर्ज केलेले आहेत की त्यांनी काहीतरी ह्याचं पुनरुज्जीवन करावं. त्याचप्रमाणे आम्ही शासनाकडे मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकेल आणि चांगल्या प्रकारे त्याचं संवर्धन होईल म्हणून आम्ही शासनाकडे पाठपुरावा केला आणि म्हणून मग
तो निधी जो आहे तो मंजूर झाला हा 2018 साली मंजूर झाला. किती निधी मंजूर झालेला आहे आता काय सांगता? हा 1,11,76,000 रुपये असा हा निधी मंजूर झाला आहे. ताई तुम्ही थेट बोलताय की हा जो निधी मंजूर झाला आहे तो सामाजिक न्यायमंत्री तेव्हाचे जे राम बडोले सर त्यांच्यामुळे झाला आहे. पण मावळ तालुक्यात सध्या विचित्र वातावरण आहे. 2 आमदारांमध्ये लढत चालू आहे. हा निधी माझ्याकडून मंजूर झाला आहे, दुसरा म्हणतोय मी मंजूर केला. यात किती तथ्य आहे? आता असं आहे की मी देखील गेले अनेक वर्ष राजकारणात काम करते. मी देखील एका राष्ट्रीय पक्षाचं काम करते. परंतु मी माझं हे काम करत असताना यात कधी राजकारणाचा गंध त्याला येऊ दिला नाही. कारण हे जे काम आहे हे कुठले एका पक्षाचं नसून किंवा एका राजकीय पक्षाचं नसून हे संपूर्ण तमाम आंबेडकरी अनुयायांचं काम आहे. त्यामुळं कुठलंही काम करताना ज्यावेळी आपण विचार करतो तर स्थानिक आमदाराचं मत तेवढंच महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. की त्यावेळेसचे आमदार असतील भेगडे साहेब, आत्ताचे आमदार आहेत आमचे शेळके साहेब, तर ह्या दोघांचेही प्रयत्न म्हणजे त्यावेळेस जर ते आमदार असतील तर निश्चितपणे त्यांचं मत विचारात घेतलं गेलं असेल. त्यामुळं तो मंजूर जो झाला तो त्यावेळेस सत्तेत जे असेल त्यांचंच ते शेवटी हे घेतलं असतं, यश मानलं जातं किंवा ते त्याचं श्रेय घेतील. आत्ताचे जे आमदार आहेत हे काम पूर्ण करायचं तर त्यांनी जर लक्ष घातलं तर ते त्याचं पूर्णत्वाचं श्रेय घेतील. म्हणजे सुरुवात आणि शेवट या दोघांचाही समावेश आहे. त्यामुळे श्रेय कोणी घेऊ नये अशी मी त्यांना विनंती करेल की श्रेयासाठी वाद न करता दोघांनी मिळून सगळ्या जनतेला विश्वासात घेऊन शासनाच्या मार्फत हे काम पूर्ण करा एवढीच माझी इच्छा आहे. ह्याच्यात मला नाही वाटत कुठला वाद आहे. त्या दिवशी जी आमदार सुनील शेळके यांची भेट झाली होती विहाराला ती कुठल्या संदर्भात होती? ती जी भेट झाली होती की आमदार सुनील शेळके आमदार झालेत म्हणून आत्ता पहिल्यांदा आलायत असे नाही, किंवा संजय बाळा भेगडे जे आहेत ते पण आमदार झाले म्हणून आले असं नाहीत. की ही जी भूमी आहे आमच्या त्यांचा दोघांचाही जन्म इथं झालेला आहे तळेगावला, माझा देखील जन्म इथंच तळेगावला झाला आहे. तळेगावचे नागरिक म्हणून प्रत्येकाला ह्या बाबासाहेबांच्या बंगल्याविषयी इतर आंबेडकरी अन्यायाप्रमाणे त्यांची सुद्धा आस्था आहे. त्यामुळे ते अनेकदा येतात. त्यातला कालची मात्र त्यांची जी भेट होती ती मला असं वाटतं ऑफिशियल अशी होती की त्यासाठी हा निधी जो आला आहे ह्या निधीचा विनियोग जो आहे त्याची करण्याची जबाबदारी PWDकडे शासनाने सोपवली. हा संपूर्ण निधी जो आहे तो PWDकडे जमा झाला आहे. त्यामुळे PWD मार्फत जर काम होणार असेल तर त्यांचे आलेले जे अधिकारी होते, जे चीफ इंजिनियर होते, असिस्टंट इंजिनियर्स होते, तर ते येणार तर इथल्या स्थानिक आमदाराचे मत लक्षात घेणार आणि म्हणून ते सगळे तिघही ते ठरवून इथं आले होते. आणि त्यामुळे आमच्या समितीच्याही लोकांना त्यांनी बोलावलं की बाबा तुमचे काय म्हणणं असेल तेही सांगा, की इथं कशा प्रकारे काम झालं पाहिजे, कसं तुमच्या विचारात आहे. तर त्यासाठी ती बैठक झाली होती किंवा त्यासाठी त्यांनी व्हिजिट दिली होती. बैठक म्हणता येणार नाही पण त्यांनी व्हिजिट दिली. त्यावेळेस जी चर्चा झाली त्यावेळेस मग असं हे ठरले की इथं ज्या ज्या गोष्टी कमी आहेत किंवा संवर्धन करण्यासाठी आवश्यक आहे त्या गोष्टींची इथे चर्चा झाली. तर अशी ती भेट होती. आता तुम्ही कृती समितीकडून किंवा तुमची जी समिती आहे यांनी काय अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, कशा प्रकारे काम झालं पाहिजे किंवा काय तुमच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्या? खरं तर जवळजवळ 27-28 कामांची मी यादी हा जो निधी मंजूर होण्या अगोदर मी दिलेली आहे की शासनाकडे की कसं काम झाले पाहिजे. तर आपण ही जर बघितली ही जी वास्तू आहे ही वास्तू जुनी आहे, त्याचं संवर्धन करण्यासाठी त्याचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी जे जे करता येईल की आपण टेक्निकली आपण त्यातलं काही सांगू शकत नाही. त्या क्षेत्राची मंडळी आहे ती त्याच्यात निर्णय घेतील. फक्त त्यांना आम्ही सुचवले की हे जास्तीत जास्त भक्कम कसं होईल, आणखी पुढचे अनेक वर्ष ते कसं आहे तसं राहू शकेल, हा पहिला मुद्दा आहे. त्यानंतर हे जे फ्लोरिंग आहे हे खालचं हे आम्ही अनेक लोकांच्या दानातून हे आम्ही हे फ्लोरिंग केले. म्हणजे हा बंगला ताब्यात घेतल्यानंतर 2 महिन्यामध्ये म्हणजे सन 2012ला हा 26 एप्रिल 2012ला हा बंगला ताब्यात भेटला. तर त्यानंतर आम्ही समितीने कोणाच्याही दारात न जाता फक्त इथल्या भीमानुयांना ज्यावेळेस आम्ही आवाहन केलं तर त्यावेळेस 2 महिन्यात आम्ही 7 लाखाचं काम केले. आपल्याला इथं दिसत पण नाही ते काम काय केलंय ते. म्हणजे हा जो आपण जिथं बसतोय तिथं हा जो खड्डा होता जवळजवळ 14 ते 15 डंपर मुरुम आम्ही टाकलाय. हे जंगल होतं, आपण आतमध्ये एखादा फोटो बघाल त्या संदर्भातला आम्ही जपून ठेवलाय ते होतं. हे आम्ही साफ करण्याचं काम, हा स्टेज असेल, इथं लोक जर आले तर वॉशरूम्स पाहिजेत, मुलं इथं अभ्यास करतात म्हणून बाथरूम पाहिजेत. तर हे सगळे लोक सहभागातून याचे जे पत्रे होते आपण शेजारी बघाल त्याचे आपण चित्रीकरण करा की ते पत्रे कशा स्वरूपाचे होते. मग ते पत्रे बदलण्याचं 1.25 लाखाचे पत्रे आमचे एक भीम अनुयायी आहेत सुरेशजी कसबे साहेब,
व संजय साळवे साहेब, ह्या सगळ्या लोकांनी, शरद गायकवाड साहेब, ह्या सगळ्यांनी ते पिंपरी चिंचवडनं एका दिवसात हे पत्रे 1.25 लाखाचे पत्रे आणि 50,000ची फरशी दिली होती. मग ते लावण्यास आमच्या तळेगावचे काही नागरिक होते की त्यांनी सिमेंट दिलं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून कोणाकडे कुठली मागणी करता स्वतःहून लोकांनी दिलं आणि म्हणून हे 7 लाखाचं काम झालं. पण हे जे झालेलं काम आहे हे आम्ही आमच्या बुद्धीनुसार, आमच्या कोवतीनुसार केलं. पण ज्यावेळेस आपण राष्ट्रीय स्मारक म्हणून बघतो किंवा अनेक तर सरकारच्या मदतीशिवाय हे सगळं होणं शक्य नाही. म्हणून सरकारकडून ज्यावेळेस ही मदत एवढ्या चांगल्या प्रमाणात आली तर त्याचा विनियोग देखील चांगला झाला पाहिजे. इथं आल्यानंतर एक स्मारकाची जी लोकांच्या डोक्यात कल्पना असते की इथं जे पावित्र्य आहे की बाबासाहेबांच्या ज्या त्यांचं नेहमीच काम भव्य दिव्य राहिले तर त्यांचं स्मारकसुद्धा भव्य दिव्य व्हावं. आणि म्हणूनसाठी आम्ही हा प्रयत्न करणार आहे की इथं एखादा छान असा सभामंडप असावा. कारण अनेक अनुयायी इथं दर रविवारी जर आपण म्हणाल, आता ह्या कोविडच्या ह्याच्यातसुद्धा अनेक अनुयायी इथं येत असतात, इथं भेट देत असतात. आणि 1 जानेवारीला असेल, 26 एप्रिलला असेल, 14 एप्रिलला असेल, 6 डिसेंबरला असेल, बुद्धपौर्णिमेला असेल, अनेक अनुयायी इथं हजारोनी इथे येत असतात. मग ती लोक येत असताना त्यांना इथं छान कसं वाटेल किंवा त्यांचं मन प्रसन्न कसं होईल अशा पद्धतीने लोकांच्या सुविधेसाठी आणि या स्मारकाचं दर्जा वाढवण्यासाठी जे जे काम करता येईल त्या काम करण्याच्या. तुम्ही जरी म्हणत असाल तुमचं प्रांजळ मत असं असेल की यामध्ये कुठलाही राजकारणाचा वास येत नाही या निधीमध्ये किंवा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये, आता यामध्ये RPIने देखील उडी घेतली, आमचा देखील सहभाग आहे निधीमध्ये, याबाबत काय सांगसाल? सगळेच पक्ष आता पुढे यायला लागले जेव्हा निधी मंजूर होतोय किंवा कामाला सुरुवात होती. श्रेयवादाचं वादळ परत पुन्हा एकदा सुरू व्हायला लागलं असं आपल्याकडून समजतंय मला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं आपण नाव घेतलं, पण तसं काही माझ्यापर्यंत अजून तसा वाद आलेला नाही. पण समजा जर असेल तर खरं तर प्रत्येक भीम अनुयायी हा बाबासाहेबांना मानणार आहे. त्यात कुठल्याही जाती धर्माचा किंवा पक्षाचा समावेश होत नाही असं मला वाटतं. कारण प्रत्येक माणूस जो बाबासाहेबांवर प्रेम करतो तो कुठल्याही पक्षाचा असू देत तर त्याला कधीच असं वाटणार नाही की बाबासाहेबांचं स्मारक होऊ नये. श्रेय कोणी घ्यावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे की श्रेय घ्यायचं, श्रेयासाठी काम करायचं की काम करायचं म्हणून काम करायचं. माझं स्वतःचं वैयक्तिक मत जर मांडायचं तर मी असं म्हणेल की बाबासाहेबांनी एवढी कामं केली पण ते कधीच म्हटले नाही की हे काम मी केलं. लोकांना आपोआप ती कामं समजली आणि ते तत्त्व जर आपण अंगीकारलं असेल तर आपणही त्याच तत्वाप्रमाणे वागावं असं मत आहे. आणि म्हणून मी तशीच राहते. मी कधीही कुठंही आपल्याला दिसणार नाही की मी हे काम केलं असं मी म्हटले. असं कधीही तुम्ही माझी जाहीर भाषणं बघा, कुठं मी लिहिलं असेल तर ते बघा, एखादी बातमी मागच्या बघा, कधीही म्हटलेलं नाही की मी हे काम केलं. हे काम जे केलं इथं प्रत्येक येणाऱ्या सगळ्या बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या अनुयायांनी केलं. या मावळ तालुक्यातल्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी मला ह्या कामासाठी मदत केली. त्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, काँग्रेस पार्टी असेल, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, इथं प्रत्येक नेते येतात. तुम्ही 14 एप्रिलला जर कधी आलात तर सगळ्या पक्षाचे नेते कुठलंही इन्व्हिटेशन न देता 14 एप्रिलला इथे आलेले असतात. त्यामुळे मला नाही वाटत की इथं कोणी श्रेयाचं राजकारण करेल आणि करू नये. जर करत असतील तसंच करू नये. कारण आता आपण जवळपासचं देवरोडचं उदाहरण घेतलं, त्या श्रेयाच्या राजकारणामुळे ते काम पडून राहिले. इथं हा बंगला ताब्यात येईपर्यंत कोणीही असं श्रेयाचं राजकारण केलं नाही. जर त्यावेळेस तुम्ही श्रेयाचं राजकारण केलेलं नाही तर आता काम पूर्ण होताना किंवा सुरू होताना श्रेयाचं राजकारण का करता असं मला स्वतःला वैयक्तिकरित्या वाटतं. मी समितीचं हे मत देत नाही, हे माझं मी वैयक्तिक मत देते की बाबा मी देखील राजकारणात गेले 20, 25, 30 वर्ष आहे. 97 साली या तळेगावचं नगराध्यक्षपद मी भूषवलं. पण त्यावेळेस सुद्धा लोकांसाठी काम करायचे म्हणून आपण काम करायचे, श्रेयासाठी करायचं नाही. तळेगावातली अशी कितीतरी कामं असतील, मी कधीही म्हटलं नाही की हे काम मी केलं. कारण ज्यावेळेस एक नगराध्यक्ष काम करतो त्यावेळेस त्यांच्यावर असणारी टीम, सगळ्या पक्षाची लोक काम करत असतात, त्यावेळेस असणारी टीम काम करत असते. तसंच इथं काम करत असताना आमची स्मारक समितीची जी टीम आहे ती जरी पदाधिकारी 6-7 असतील परंतु संपूर्ण तळेगाव नाही, मावळ नाही, पुणे जिल्ह्याच्या बाहेरचे अनेक आंबेडकरी अनुयायी, मी म्हणत नाही ते कुठल्या पक्षाचे असतील, ते सगळेच मदत करतात.
त्यामुळं आपण जे म्हणालात की RPIने किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने यात श्रेयवादाची उडी घेतली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्याबद्दल मी आत्ता मत नाही व्यक्त करू शकत, कारण माझ्याशी त्याबाबत कुठली त्यांची चर्चा झाली नाही. फक्त माझं एकच प्रामाणिक मत आहे की हे जे स्मारक आहे हे स्मारक आता आम्ही ज्या माणसाच्या ताब्यात होतं त्याच्याही लिगली ताब्यात होतं. बरोबर. कोणीतरी ही जमीन विकली, कोणीतरी हा प्लॉट विकला, ह्या बंगल्यासह विकला, म्हणून त्या माणसाने पैसे देऊन खरेदी केला. आणि आपण देखील शासनाकडून ज्यावेळेस हा संपादित केला त्यावेळेस त्या माणसाला शासनाने ठरवलेली किंमत देऊन हा घेतलाय. मग ज्यावेळेस अशी परिस्थिती असेल की त्याला कोणी म्हणजे इथल्या या माणसाने अतिक्रमण केलं होतं असं म्हणता येणार नाही, किंवा त्याला आपण पळवून लावलं असं म्हणता येणार नाही, परंतु त्या माणसाकडून आपण रीतसर कायद्याने सनदशीर मार्गाने हा बंगला मिळवला आहे. मिळवल्यानंतर आणखी एक वेगळे पण सांगेल आमच्या समितीचं की आम्ही जवळजवळ 2004 ते 2012 असा हा पाठपुरावा केल्यानंतर 2012ला हा बंगला ताब्यात आला आहे. पण तसं जर बघायला गेलं तर मी 91 पासून काम करते. म्हणजे 2000 साली ज्यावेळेस घटनेला 50 वर्ष झाली त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री जे सध्या नाहीत ते विलासरावजी देशमुख साहेब, त्यांना मी निवेदन दिलं होतं. त्यावेळेस त्यांनी काही काळ पाठपुरावा आम्ही त्याचा केला, परंतु ते यश नाही आलं. 2000 साली आम्ही परत 2000 साली एक वेगळी समिती स्थापन केली आणि समितीच्या माध्यमातून हा पाठपुरावा केला. आणि 2004 ते 2012 हा 8 वर्षाचा काळ त्यासाठी गेला आणि मग हे मिळालं. तर त्या 8 वर्षाच्या काळात मला कधीच मी कुठल्याही राजकीय पक्षाचं नाव घेणार, कुठल्याही राजकीय पक्षाने की बाबा आम्ही हे काम ह्याच्यासाठी हातभार लावू, आम्ही यासाठी तुम्हाला मदत करतो, असं कुठलंही मला कोणीच म्हणालं नाही. पण त्या पक्षाचे काम करणारे अनेक कार्यकर्ते वैयक्तिक पातळीवर माझ्याशी जोडले गेलेले, माझ्या संस्थेशी जोडले गेलेले आणि त्यांनी खूप कामं केलेली आहेत. म्हणजे आम्ही रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत कधी केले. ह्याचे जे कार्यक्रम ज्यावेळेस घ्यायचे मी स्कूटरवर मावळ तालुका फिरलेली आहे. मी स्कूटरवर जाऊन मी प्रत्येक गावाला प्रत्येक कार्यक्रमाचं मी स्वतः इन्व्हिटेशन दिलेले. त्यावेळेस मी कुठल्याही पक्षाची माणसं बघितलेली नाही. थोडक्यात जर सांगायचं झालं तर जो आत्ता निधी आला आहे, जो पूर्णत्वाकडे जाणार आहे, ते सगळं यश समितीचं आहे, समितीच्या पाठपुराव्याचं आहे. सगळं या समितीचं तर म्हणजे जास्त प्रमाण आमचं समितीचं आहे. शासनाचा सहभाग आहे, शासनाचा सहभाग आपण नाकारू शकत नाही. शासनाच्या प्रतिनिधींचा, लोकप्रतिनिधींचा सहभाग आपण नाकारू शकत नाही. त्यांचं तिथं योगदान त्यांचं असेलच, पण जास्त जे आहे पाठपुरावा तो आमच्या समितीचा आहे. आणि त्यासाठी मी असं म्हणेल की फक्त समितीने केलं असं नाही, आंबेडकरी अनुयायी जे माझ्याबरोबर सगळे असतात की जे आमच्या संस्थेवर प्रेम करतात, बाबासाहेबांवर प्रेम करतात, ते कायमच इथं येत असतात. आणि म्हणून कुठलाही राजकीय पक्ष की माझ्या पक्षाने हे काम केले असं त्यांनी देखील म्हणू नये, अशी मी त्यांना विनंती करेल की ह्याच्यासाठी श्रेयाचं राजकारण पूर्ण झाल्यानंतर घ्या. मी त्यासाठीच ह्याचं हे सगळं आणखी एक वेगळे पण मी आपल्याला थोडंसं सांगेल की ह्याच्यासाठी, या कामासाठी अनेक ठिकाणी जी आंदोलनं झाली तसं आंदोलन इथं करावं लागलेलं नाही आहे, रस्त्यावरचं आंदोलन करावं लागलेलं नाही. शासनाला आम्ही ज्यावेळी कागदोपत्री आम्ही पाठपुरावा केला आणि शासनाने तो मान्य केला आणि त्या पाठपुराव्याचं, आमच्या समितीच्या पाठपुराव्याचं हे यश आहे की हा बंगला हे केला. दुसरी गोष्ट, हा बंगला आमच्या समितीच्या नावावर नाही करून घेतलेला किंवा समितीच्या मालकीचा असं आम्ही कधी म्हटले नाही. हा बंगला पाठपुरावा करून तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नावावर आपण केलेलं आहे की शासकीय यंत्रणेच्या ताब्यात असेल तर त्याची पुढची देखभाल सुद्धा अतिशय चांगली होते. आणि हा जो वाद अशा प्रकारचा असतो जे आपण देवरोड सारख्या ठिकाणी बघतो की तसा वाद इथं झालेला नाही आणि कधी होणार नाही असाही मला विश्वास वाटतो. ह्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट रंजनाताई भोसले. रंजनाताई भोसले यांनी क्लिअर केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानासाठी जो निधी मंजूर झाला आहे, ज्या निधीमध्ये हे भव्य दिव्य स्मारक उभारलं जाणार आहे, ते जरी माजी आमदार बाळा भेगडे यांच्या कार्यकाळात झालं असेल तरी आता ते पूर्ण करायचं काम सध्याचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी करावं. या सगळ्यामध्ये त्यांनी मात्र एक गोष्ट नमूद केलेली आहे की या सगळ्यामध्ये स्मारक समितीचा मोठा हात जरी असला तरी त्याला माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिलेलं योगदानही विसरता येणार नाही. त्यामुळे आता ह्या बंगल्याभोवती जे फिरणारं राजकारण आहे, निधीवरून बंगल्याच्या डेव्हलपवरून फिरणारं राजकारण आहे, ते आता तुर्तास तरी थांबेल असंच आपल्याला वाटतं. कॅमेरामॅन दत्ता माळसकर सोबत मी सचिन शिंदे, तळेगाव दाभाडे.